साधी दिसणारी भारतीय थाळी तिच्या मागे किती मोठा इतिहास दडला याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ही फक्त जेवणाची प्लेट नाही तर हजारो वर्षांची संस्कृती आहे, परंपरा आहे, विज्ञान आहे आणि भारतीय जीवनशैलीचं प्रतिबिंब आहे. जेव्हा तुम्ही एका भारतीय थाळीसमोर बसता तेव्हा तुम्ही फक्त जेवत नसता, तर तुम्ही एका अशा प्रवासात प्रवेश करता जो प्राचीन भारतीय राजे, गावातील साधे लोक, मंदिरांची परंपरा आणि काळानुसार बदललेल्या भारताशी जोडलेला आहे. भारतीय थाळीची मुळं आपल्याला हजारो वर्ष मागे घेऊन जातात. त्या काळात अन्नाला फक्त भूक मिटवण्याचं साधन मानलं जात नव्हतं, तर अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं जायचं. जेवणाआधी प्रार्थना, जमिनीवर बसून जेवण आणि प्रत्येक पदार्थ ठराविक क्रमाने वाढणं, हे सगळं फक्त ट्रेडिशन नव्हते, तर त्यामागे खोल असं सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी होती. चला तर, नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात तुमच्या फेवरेट शिक्षण प्रवास चॅनलला, जिथे आपण भारताचा इतिहास, संस्कृती, विज्ञान आणि विस्मरणात गेलेल्या गोष्टी सोप्या आणि सिनेमॅटिक पद्धतीने समजून घेतो आणि त्याचबरोबर एज्युकेशनल आणि करिअर रिलेटेड ही गोष्टी समजतो. आत्ता आपण पाहणार आहोत भारतीय थाळीची रचना, जीवन पद्धती. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागणार आहे. आणि जे कोणी या यूट्यूब चॅनलला नवीन असेल त्यांनी प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिले तर पाहूयात भारतीय थाळीची रचना. भारतीय थाळीची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिची मांडणी. एका गोल ताटात छोट्या छोट्या भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ वाढले जातात. भाजी, डाळ, भात, पोळी, लोणचे, ताक आणि गोड पदार्थ. पण हे पदार्थ रॅन्डम पद्धतीने वाढले जात नाहीत. आयुर्वेदानुसार प्रत्येक पदार्थाचा शरीरावर वेगळा परिणाम होतो. म्हणूनच लोणचं आणि चटणी बाजूला वाढली जाते, कारण ती डायजेशन वाढवतात. डाळ आणि भात मधोमध, कारण ते ऊर्जा संतुलन देतात. ताक शेवटी, कारण ते शरीर थंड करतं आणि डायजेशन सुधारतं. म्हणजे भारतीय थाळी ही फक्त टेस्टसाठी नव्हती, तर प्रॉपर फूड सायन्सवर आधारित होती. अजून एक म्हणजे की 6 रसांचं विज्ञान. आज जग बॅलन्स डाएटबद्दल बोलतं, पण भारतीय आयुर्वेदाने हे हजारो वर्षांपूर्वी सांगितलं होतं. भारतीय जेवणामध्ये षडस म्हणजे 6 टेस्ट असायचे: गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट. कारण शरीराला संतुलित ठेवण्यासाठी हे 6 रस आवश्यक मानले जायचे. उदाहरणार्थ, गोड ऊर्जा देतो, तिखट मेटाबॉलिझम वाढवतं, कडू शरीर डिटॉक्स करतं. म्हणून भारतीय थाळी फक्त पोट भरण्यासाठी नव्हती, ती शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी तयार केली गेली होती. अजून एक की आपण जेवण जमिनीवर बसून जेवण्यामागचं खरं रहस्य किंवा सायन्स. पूर्वी लोक डायनिंग टेबलवर नाही तर जमिनीवर बसून जेवायचे. पण का माहितीये का? जमिनीवर बसल्याने शरीराची पोश्चर सुधारते आणि पुढे झुकून खाल्ल्याने डायजेशन प्रोसेस ॲक्टिव्ह होते. आजही अनेक एक्सपर्ट सांगतात की जमिनीवर बसून जेवणं डायजेशन सुधारतं, शरीर फ्लेक्झिबल राहतं, माइंडफुल इटिंग वाढतं. म्हणजे पूर्वीची लाईफस्टाईल ही फक्त ट्रेडिशनल नव्हती, तर पूर्ण हेल्थ फोकस्ड होती. आता सर्वात अजून महत्त्वाचा पॉईंट की राजे महाराजांची थाळी. तर प्राचीन भारतात राजे महाराजांच्या दरबारात जेवण अतिशय शान आणि भव्यतेने वाढलं जायचं. सोने चांदीच्या ताटांमध्ये दर्जनभर पदार्थ असायचे. प्रत्येक पदार्थाची स्वतःची खासियत होती. हे फक्त खाणं नव्हतं, तर ते शान, शक्ती, धन आणि संस्कृतीचं प्रदर्शन होतं. पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष थाळी वाढली जायची, कारण भारतात अतिथी देवो भव ही परंपरा होती. आता सामान्य लोक आणि शेतकऱ्यांची थाळी. दुसरीकडे गावातील सामान्य लोक आणि शेतकऱ्यांची थाळी थोडी साधी मानली जाते, कारण भाकरी, डाळ, कांदा, ताक. पण त्या साधेपणातही एक वेगळं सौंदर्य आणि गोडावा असतो. एका शेतकऱ्यासाठी त्याची साधी भाकरी तितकीच मौल्यवान होती, जितकी एखाद्या राजासाठी त्याची शाही मेजवानी. कारण भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाचं मूल्य पैशांपेक्षा जास्त होतं किंवा आहे. भारतातील विविध थाळ्या तुम्हाला माहिती आहेत का? काळानुसार भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थाळीचे वेगवेगळे प्रकार तयार झाले. गुजराती थाळी गोड आणि संतुलित, राजस्थानी थाळी मसालेदार आणि तुपाने भरलेली, दक्षिण भारतीय थाळी ज्यामध्ये भात, सांबार, रसम, नारळाची चटणी. जिथे पाणी जास्त तिथे भात मुख्य अन्न बनलं.
आणि जिथे कोरडी जमीन होती तिथे ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या लोकप्रिय झाल्या. म्हणजे प्रत्येक थाळी त्या प्रदेशाचं क्लायमेट, कल्चर आणि लाईफस्टाईल सांगते. भारतीय थाळी फक्त फूड नाही, ती ॲक्च्युअलमध्ये भारताचा एक नकाशाच आहे बरं का. भारतीय मंदिरांमध्ये थाळीला विशेष महत्त्व होतं. देवाला प्रथम भोग लावला जातो आणि नंतर तेच अन्न प्रसाद म्हणून वाटलं जायचं. त्यामुळे अन्नाला स्पिरिच्युअल महत्त्व मिळालं. भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे दानही आहे आणि साधनही आहे. काळ बदलत गेला आणि भारतात वेगवेगळी साम्राज्य आली. विशेषतः मुघल काळात भारतीय जेवणामध्ये नवे मसाले, नवीन सुवास आणि नवीन स्वाद आले. मसाल्यांचा वापर अधिक बारकाईने होऊ लागला. कोरमा, बिर्याणी, कबाब अशा पदार्थांचा प्रभाव हळूहळू भारतीय थाळीवर दिसू लागला. म्हणजे भारतीय जीवनपद्धती काळानुसार इव्हॉल्व्ह होत गेली. यानंतर आला ब्रिटिश काळ. या काळात चहा पिण्याची सवय भारतात मोठ्या प्रमाणात वाढली. पाश्चात्य पद्धतीचे काही पदार्थही भारतीय जेवणात मिसळू लागले. गावातून लोक शहरांकडे येऊ लागले आणि हळूहळू घरात निवांत बसून जेवण्याची सवय कमी झाली. रेस्टॉरंट कल्चर वाढले आणि थाळी नव्या पद्धतीने वाढली जाऊ लागली. एका ताटात अनेक भाज्या, डिशेस, गोड पदार्थ सगळं एकत्र दिलं जाऊ लागलं आणि इथूनच अनलिमिटेड थाळीची लोकप्रिय सुरुवात झाली. आजच्या मॉडर्न जगात फास्ट फूड कल्चर खूप वाढलं आहे. इन्स्टंट फूड, क्विक मील्स, प्रोसेस्ड फूड, पण त्याच वेळी भारतीय थाळीही बदलत गेली. आज फ्युजन थाळीचा ट्रेंड वाढतोय, जिथे इटालियन फूडसोबत इटालियन फ्लेवर्स, चायनीज डिशेस देखील ॲड केल्या जातात. त्याचबरोबर हेल्दी थाळीचा संकल्पनाही लोकप्रिय झाली. म्हणजेच की कमी तेल, कमी मसाले आणि संतुलित आहार. लोक आता फक्त टेस्ट नाही तर हेल्थवरही लक्ष देऊ लागले आहेत. आज जग इको फ्रेंडली लाईफस्टाईलकडे वळलंय, पण भारताने हे खूप आधीच केलं होतं. पूर्वी धातूच्या ताटात आणि केळाच्या पानांवर जेवण वाढलं जायचं. विशेषतः दक्षिण भारतात केळाच्या पानांवर जेवण आजही परंपरेचा भाग आहे. हे फक्त ट्रॅडिशनल नाही तर पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. कधी कधी विचार करा, आपण मॉडर्न होण्याच्या नादात आपण जुन्या सवयी विसरत तर नाहीये ना. कारण भारतीय जेवण पद्धती फक्त रेसिपीज नाही तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. ती संतुलन आहे, ती आरोग्य आहे, ती संस्कृती देते, संस्कृती शिकवते आणि कदाचित म्हणूनच आज पूर्ण जग पुन्हा भारतीय लाईफस्टाईलकडे पाहत आहे. जर तुम्हाला भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या घरातील सर्वात खास पारंपरिक पदार्थ कोणता आहे. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.